फेअर व्हॅल्यू काढण्यासाठी पहिले कोणती मेथड काढायला नेट असेल नंतर तुम्ही वाचताना प्रश्न नक्की चला पहा बॅलन्स शीट ऑफ सागर कंपनी ऑन 31 मार्च 2022 पहिले कोणती मेथड घेऊ नेट असेल नेट असेट मेथड मध्ये टोटल 2 स्टेप आहे पहिल्या नंबरची स्टेप आहे अमाउंट अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर पहिल्या नंबरची स्टेप काय झाली अमाउंट अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर फॉर्म्युला काय आहे सर्वांना फॉर्म्युला असा आहे ऑल असेट ॲट मार्केट व्हॅल्यू बॅलन्स शीटच्या असेट साइडला बा कोणकोणते असेट पाहिजे ऑल असेट आणि कोणती व्हॅल्यू कल्पना पहिली असेट आहे फिक्स असेट फिक्स असेटची व्हॅल्यू किती होती 2 लाख आणि त्याची मार्केट व्हॅल्यू किती आहे 4 लाख मग आपण कोणती व्हॅल्यू घेणार आहे मार्केट व्हॅल्यू ना मागच्या इलोला बाय जल द्या ऑल असेट्स ॲट असेट साइडची पहिले असेट होती फिक्स असेट त्याची बुक व्हॅल्यू किती होती 275 मार्केट व्हॅल्यू किती आहे फिक्स असेट नंतर आहे गुडविल घ्यायचं की नाही गुडविलची ओरिजिनल व्हॅल्यू होती 1 लाख आपण किती घेणार आहे 75,000 गुडविल नंतर डेटर्सची व्हॅल्यू किती आहे याच्याबद्दल काही सांगितलं काय जे व्हॅल्यू आली तेच घेऊन घेऊ 1,50,000 डेटर नंतर आहे स्टॉक इन ट्रेड किती आणि त्याच्यानंतर आहे कॅश किती तर आणखी कोणती असेट राहिली आहे का मग एवढ्या असेटची टोटल करा 8,75,000 8,75,000 या झाल्या आपल्या ऑल असेट्स ॲट मार्केट व्हॅल्यू म्हणजे आपण जर आपल्या कंपनीच्या सगळ्या असेट विकल्या तर आपल्याकडे किती पैसे येईल आता याच्यातून मायनस करायचे एक्सटर्नल लायबिलिटी म्हणजे अशा लायबिलिटी ज्यांचे पैसे आपल्याला परत द्यायचे कोणत्या लायबिलिटी या एक्सटर्नल लायबिलिटी मध्ये 3 एंट्र्या घ्यायच्या नाही कोणत्या शेअर कॅपिटल रिझर्व किंवा फंड आणि प्रॉफिट अँड लॉस या 3 एंट्र्या जर सोडल्या तर बाकीच्या सगळ्या कोणत्या लायबिलिटी एक्सटर्नल म्हणजे ज्याचे पैसे रिफंड करावे लागते द्यावे लागते वापस मग अशा लायबिलिटी कोणत्या मग लायबिलिटी सांगितले शेअर कॅपिटल 2 आहे इक्विटी शेअर कॅपिटल प्रिफरन्स शेअर कॅपिटल मग इक्विटी हे कोणतं कॅपिटल आहे इंटरनल आपल्याला कोणतं पाहिजे एक्सटर्नल इक्विटी येते काय नंतर येते प्रिफरन्स शेअर कॅपिटल घेऊ ना किती पर्सेंट आहे 7% प्रिफरन्स शेअर किती रुपये आहे सांगा 2 लाख हे 7% आताच काढू की नंतर घेऊ चला प्रिफरन्स शेअर नंतर रिझर्व नंतर 6% डिबेंचर डिबेंचर वरचे हे 6% काढायचे नाही किती आहे डिबेंचर त्याच्यानंतर येते सन्ड्री क्रेडिटर किती 90,000 आणि आणखी एक लायबिलिटी येते प्रोव्हिजन फॉर टॅक्स किती रुपये आणखी कोणती लायबिलिटी आहे का बा मग एवढ्या लायबिलिटीची टोटल 4,25,000 याचं मीनिंग असं झालं का आपण जर आपल्या सगळ्या असेट विकल्या तर आपल्याजवळ किती पैसे 8,75,000 आले याच्यातून लोकांचे लोन किती पेड होईल 4,25,000 हे आधीच्या याच्यातून काय होईल उरले 4,50,000 उरले याच्यातून आणखी एक एंट्री मायनस करायची डिव्हिडंड ऑन प्रिफरन्स शेअर कोणते शेअर्स शोधा मग त्याच्यात प्रिफरन्स शेअर्स आले आहे काय पेजच लिहिले आपण रे बा प्रिफरन्स शेअर्स
किती 2 लाख किती पर्सेंट 60%. 2 लाख 7%. 4 लाख 36,000. 14 रे हे याच्यातून मायनस 4 लाख 36,000. इथं आपली पहिली स्टेप संपली. अमाउंट अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर. आता दुसऱ्या नंबरची स्टेप आहे व्हॅल्यू ऑफ शेअर. दुसरी स्टेप काय आहे व्हॅल्यू ऑफ शेअर. याचा फॉर्म्युला आहे अमाउंट अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर अपॉन नंबर ऑफ इक्विटी शेअर. चला पहा अमाउंट आपण आधीच्या याच्यातच काढली आहे 4,36,000. आता पाहिजे आपल्याला नंबर ऑफ इक्विटी शेअर. तर इक्विटी शेअर पहा लायबिलिटी साइडला काढून दिलेच आहे 25,000. लायबिलिटी साठी दिसले काय चला 25,000 ने याला डिवाइड करा 17.44 रुपये पर शेअर. म्हणजे एका शेअरची प्राइस किती आहे 17.44. ही कोणती मेथड झाली. आता आपल्याला काढायला लागते यील्ड व्हॅल्यू मध्ये किती स्टेप आहे 3. पहिली स्टेप आहे एव्हरेज प्रॉफिट चा फॉर्म्युला झाला टोटल प्रॉफिट अपॉन नंबर ऑफ इयर. आता टोटल प्रॉफिट काढायसाठी सेकंड नंबरची ऍडजस्टमेंट पहा. नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्सेस. म्हणजे या प्रॉफिट मधून टॅक्स मायनस करावा लागते की ऑलरेडी केलाय. पहिलं प्रॉफिट आहे 96, दुसरं 90 आणि तिसरं 93. या सर्व प्रॉफिट ची टोटल करा आणि डिवाइडेड बाय 93. पूर्ण कॅल्क्युलेशन म्हणजे एव्हरेज प्रॉफिट झालं 93,000. आता याच्यातून मायनस होते 5 एंट्री. किती 5. पहिले मायनस होते 2. मग पहा त्याच्यात या प्रॉफिट मधून कोणाचे पैसे द्यायचे आहे काय. पाचवी ऍडजस्टमेंट वाचा. पाचव्या नंबरची वाचा अबाउट प्रॉफिट शेअर बिफोर प्रोव्हाइडिंग ऑडिटर्स फी. म्हणजे या प्रॉफिट मधून ऑडिटरची फी अजून द्यायची आहे. त्याला आपण म्हणत असतो आउटस्टँडिंग एक्सपेन्स. किती रुपये द्यायचे हे 3 काय करायचे उरले 90,000. या प्रॉफिट मध्ये कुणाचे पैसे इन्क्लूड होते काय मग अशा किती एंट्री मायनस होते म्हटलं 5. पहिल्या 2 झाल्या आउटस्टँडिंग एक्सपेन्स इन्कम इन्क्लुडेड. आता याच्यातून मायनस करायचा इन्कम टॅक्स. तर प्रॉफिट वाली ऍडजस्टमेंट वाचली. प्रॉफिट कसे होते म्हणजे याच्यातून टॅक्स मायनस करायला लागत नाही. किती एंट्री झाल्या टोटल आउटस्टँडिंग एक्सपेन्स इन्कम इन्क्लुडेड इन्कम टॅक्स. आता चौथी एंट्री मायनस होते बायर डिविडंड ऑन प्रिफरन्स शेअर. कोणते शेअर प्रिफरन्स. चला पहा प्रिफरन्स शेअर सांगितलं आहे बोर्डवर. किती आहे प्रिफरन्स शेअर याच्यावर म्हणजे डिविडंड होईल 14,000. 14. किती एंट्री झाल्या 4. आउटस्टँडिंग एक्सपेन्स इन्कम इन्क्लुडेड इन्कम टॅक्स नंतर मायनस केला डिविडंड. आता आणखी एक एंट्री मायनस करायची ट्रान्सफर टू जनरल रिझर्व. आता बघा ट्रान्सफर टू जनरल रिझर्व वाली ऍडजस्टमेंट आली आहे किती पर्सेंट होते 20% कायच्यावर काढायचे प्रॉफिट आफ्टर टॅक्स. मग आफ्टर टॅक्स वाला म्हणजे हे 90,000 याच्यावर 20% 9 गुणिले 18,000. बरोबर आहे मग ह्या 2 एंट्री याच्यातून काय करायच्या मायनस. चला 90 मायनस 14 58,000 58 इथं आपली पहिली स्टेप संपली. एव्हरेज प्रॉफिट किती आलं 58.
आता सेकंड नंबरची स्टेप आहे रेट ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. आणि रेट ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट काढायचा फॉर्म्युला आहे ॲव्हरेज प्रॉफिट अपॉन इक्विटी शेअर कॅपिटल कोणतं कॅपिटल इक्विटी शेअर शेअर कॅपिटल आणि इनटू 100. आता बघा ॲव्हरेज प्रॉफिट आपण वरच्या स्टेप मध्ये काढलाय 58 झाला 58 अपॉन कोणतं कॅपिटल इक्विटी शेअर लायबिलिटी साइडले फर्स्ट नंबर वरच दिलाय 2,50,000 2,50,000 आणि मल्टिप्लाइड बाय 100 मला सांगा 23.2 याचं मीनिंग असं झालं का आपण कॅपिटल किती इन्व्हेस्ट केलं होतं 2,50,000 याच्यावर आपण प्रॉफिट किती मिळवलं म्हणजे आपलं प्रॉफिट झालं 23.2 कशावर कॅपिटल किती लावलं होतं आपण बिझनेस मध्ये पैसे गुंतवले होते 2,00,000 त्याच्यावर आपण मिळवले 58,000 म्हणजे प्रॉफिटचा रेट झाला 23.2. आता तिसरी आणि लास्ट वाली स्टेप आहे व्हॅल्यू ऑफ शेअर आणि व्हॅल्यू ऑफ शेअरचा फॉर्म्युला आहे रेट ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट NRR म्हणजे रेट ऑफ रिटर्न आणि इनटू व्हॅल्यू ऑफ ईच शेअर एका शेअरची किंमत. तर सगळ्या फॉर्म्युल्यातल्या व्हॅल्यू शोधल्या आहे आपण. पहिले काय पाहिजे रेट ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट 23.2 अपॉन NRR नॉर्मल रेट ऑफ रिटर्न क्वेश्चन मध्ये आलाय 14 ऍडजस्टमेंट मध्ये पहा 14% आणि इनटू व्हॅल्यू ऑफ ईच शेअर एका शेअरची किंमत 10. एका शेअरची किंमत आपल्याला लायबिलिटी साइड मधून काढता येईल काढता येते काय किती आहे कॅपिटल कसं काढायला आपण आपलं कॅपिटल आहे 2,50,000 आणि शेअरची संख्या किती होती 25,000 सांगितली आहे ना मग 25 ने त्याला डिवाइड आन्सर होते 10 रुपये म्हणजे एका शेअरची प्राइस किती आहे 10 ना त्याला काढा कॅल्क्युलेशन 16.57 रुपये पर शेअर. ही कोणती मेथड झाली नेट असेट ना आन्सर आलं होतं 17.44 यील्ड व्हॅल्यू ना आलं 16.57. आता आपल्याला कोणती विचारली आहे फेअर व्हॅल्यू मेथडचा फॉर्म्युला असा आहे नेट असेट प्लस यील्ड व्हॅल्यू मेथड थोडंसं शॉर्टकट लिहितो हा नेट असेट मेथड प्लस यील्ड व्हॅल्यू मेथड अपॉन 2 म्हणजे पहिल्या मेथडचा आन्सर आणि दुसऱ्या मेथडचा आन्सर डिवाइडेड बाय 2. चला पहिली मेथड आली होती 17.44 प्लस 16.57 आणि डिवाइडेड बाय 2 सांगा 17.05 17.005 म्हणजे 17 रुपये 17 रुपये पर शेअर. ही कोणती मेथड झाली फेअर. चला लिहा